हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे दोन ओळखींचं आयुष्य. शनिवार सकाळ. आई स्वयंपाकघरात स्वच्छता करत होती आणि मी आर्या हॉलमध्ये जुन्या कपाटातील फायली, कागदपत्र, जुने फोटो व्यवस्थित लावण्याचं ठरवलं. बाबांच्या जुन्या ऑफिसच्या फायली, पगाराच्या स्लिप्स, काही बँकेचे स्टेटमेंट्स असंच सगळं एका बॅगेत ठेवलं होतं. त्या सगळ्यात एक जुनी धुळीने झाकलेली हिरव्या रंगाची फाईल दिसली. वर लिहिलं होतं पर्सनल डॉक्युमेंट्स. मी सहज उघडली. आत काही जुनी प्रमाणपत्र, शाळेचे रिपोर्ट कार्ड आणि अचानक एक आधार कार्ड हातात आलं. त्यावरचा फोटो पाहून मी क्षणभर थबकलो. फोटो बाबांचा होता, पण नाव संजय देशमुख. माझे बाबा मात्र नेहमीपासून सुधीर पाटील म्हणून ओळखले जात. मी पुन्हा फोटो पाहिला. तीच नजर, तोच हसरा चेहरा, तीच हनुवटी. हे बाबा नक्कीच. पण मग हे नाव वेगळं का? थोडं कुतूहल, थोडी भीती घेऊन मी ती फाईल पुढे चाळली. आत काही भाडेकरारपत्र, एक बँक पासबुक आणि एका मुलीच्या वाढदिवसाचा फोटो होता. त्यात बाबा एका लहान मुलीच्या बाजूला उभे होते. तिच्या डोक्यावर हात ठेवलेला. मुलगी सुमारे 10 वर्षांची वाटत होती. फोटोच्या मागे लिहिलं होतं, माझ्या प्रिय अनुजासाठी बाबा. माझ्या अंगावर काटा आला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाबा ऑफिसवरून आले. तेव्हा मी काही न सांगता त्यांच्याकडे पाहत बसले. ते नेहमीप्रमाणे हसले. काय गं, एवढी गंभीर का दिसतेस? पण माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं. हे खरं असू शकतं का? त्यांनी काही सांगितलं का नाही आम्हाला? त्या रात्री झोप लागलीच नाही. सकाळी मी ठरवलं याचं मूळ शोधायचंच. मी त्या फाईलमधलं पासबुक घेऊन बँकेत गेले. क्लर्कला नाव दाखवलं, संजय देशमुख. तो संगणकात काही तपासू लागला आणि म्हणाला, हो, हे अकाउंट पुण्याच्या सिंहगड रोड ब्रँचचं आहे. अजूनही सक्रिय आहे. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे हे काही जुनी गोष्ट नव्हती. मी लगेच त्या ब्रँचमध्ये गेले आणि तिथे चौकशी केली. तिथल्या एका वृद्ध क्लर्कने ओळख पटवली. म्हणाला, अहो, संजय देशमुख म्हणजे ना चांगला माणूस आहे. कधी कधी एका बाईसोबत आणि एका मुलीसोबत येतो. घर इथे जवळच आहे. माझ्या डोळ्यांसमोर सगळं अंधारलं. दुसरं घर, दुसरी बायको आणि आम्हाला काही कल्पनाच नाही. मी त्या पत्त्यावर गेले. साधं 2 मजल्यांचं घर. दारावर संजय देशमुख असं नेमप्लेट होतं. दरवाजा उघडणारी बाई सुमारे 40शीच्या आसपास होती. ती मला बघून थोडी गोंधळली. मी शांतपणे विचारलं, इथे संजय देशमुख राहतात का? ती म्हणाली, हो. पण तुम्ही कोण? मी काही उत्तर दिलं नाही. फक्त हातातला फोटो पुढे केला. ती बाई थिजून गेली. तुम्हाला हे कुठून मिळालं? तिचा आवाज कंप पावत होता. मी म्हणालो, हे माझे बाबा आहेत. पण त्यांच्या नावावर दुसरं घर का आहे हे विचारायला आले. ती बसली. काही वेळ शांत राहिली. नंतर म्हणाली, तुमचे बाबा म्हणजे सुधीर पाटील? हो, मलाही माहिती आहे. तेच संजय देशमुख. त्यांनी माझ्याशी लग्न केलं होतं, पण कायदेशीर नाही. त्यांनी सांगितलं होतं पहिलं लग्न तुटलंय आणि ते एकटे आहेत. मी निशब्द झाले. सगळं आयुष्य ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तो 2 आयुष्य जगत होता. त्या रात्री मी घरी परतले. बाबा टीव्ही समोर बसले होते, काहीतरी नुसते बघत. मी त्यांच्यासमोर फाईल ठेवली. ते एक क्षण पाहत राहिले, मग दीर्घ श्वास घेतला. आर्या, तुला सगळं समजलं ना? मी काही बोलले नाही, फक्त डोळ्यातून पाणी वाहू लागलं.
ते म्हणाले, हो, मी चूक केली. वर्षांपूर्वी माझ्या नोकरीच्या काळात मला एका बाईची ओळख झाली, माया. ती एकटी होती. आयुष्यात बरीच संकटं होती. तिच्यावर मला दया आली आणि ती दया हळूहळू नात्यात बदलली. तेव्हा मी तुझ्या आईपासून काही महिन्यांसाठी वेगळा राहिलो होतो. मग परिस्थिती हाताबाहेर गेली. मी म्हणाले, मग आम्हाला का नाही सांगितलं? ते म्हणाले, कारण मी दोघांचं आयुष्य मोडू शकत नव्हतो. तुमचंही नाही, तिचंही नाही. म्हणून 2 ओळखी ठेवल्या, सुधीर आणि संजय. पण आता मला माहितीये, मी कोणाचंच आयुष्य वाचवलं नाही. काही दिवस घरात शांतता होती. आईला शेवटी सगळं सांगावं लागलं. ती काही वेळ रडली, पण शेवटी म्हणाली, कधी कधी माणूस आपली चूक आयुष्यभर वाहतो, पण सत्य उघड होणं आवश्यक असतं. बाबांनी दुसऱ्या घरात जाऊन सर्व संबंध संपवले आणि त्या बाई मुलीच्या जबाबदारीसाठी कायदेशीर मदत ठेवली. पण घरातली रिकामी भावना मात्र वर्षानुवर्ष राहिली. 2 वर्षांनी बाबा आजारी पडले. अंतिम दिवसात त्यांनी माझा हात धरून म्हटलं, आर्या, आयुष्यात 2 चेहऱ्यांनी जगणं म्हणजे दररोज मरत राहणं असतं. मी माझं सत्य लपवलं, पण तू ते पुढे कधी लपवू नकोस. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप होता आणि काहीतरी शांतीही. त्यांच्या मृत्यूनंतर मी त्यांची दोन्ही नावांची ओळख एकत्र ठेवून समाधीवर लिहिलं, सुधीर उर्फ संजय, ज्यांनी सत्य उशिरा का होईना स्वीकारलं. ही कथा फक्त एका माणसाच्या दुहेरी आयुष्याबद्दल नाही, ती सांगते सत्य लपवलं की ते शेवटी स्वतःच बाहेर येतं. कधी कधी आपल्याला वाटतं आपण सगळ्यांचं रक्षण करतो, पण खरं तर आपण सगळ्यांना दुखावतो आणि क्षमा हीच शेवटी खरी मुक्ती असते. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.